महसूल मंत्री एकनाथ खडसे आपल्या बरोबर आहेत. सर, तुम्ही आज आरे कॉलनीमध्ये पाहणी केलीत. जवळपास 2 लाख पेक्षा जास्त चौरस मीटरची जागा तुम्ही MMRDAला देण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ मेट्रोची कारशेड, मेट्रो 3ची कारशेड तिकडेच होणार असा त्याचा अर्थ घ्यायचा का? मधल्या कालखंडामध्ये पर्यावरणवाद्यांनी माझी भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची घेतली, आम्ही बैठका घेतल्या आणि यासाठी जंगल बचाव समिती त्या ठिकाणी होती, त्यांच्याशी चर्चा केली. यामध्ये काही पर्याय निघू शकतो का? हा प्रकल्प दुसरीकडे आपल्याला वळवता येऊ शकेल का? त्यासाठी लागणारी 75 एकर जमीन मुंबई शहरामध्ये उपलब्ध होईल का? यासाठी राज्य सरकारच्या वतीने आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून 11 मार्च 2015ला आम्ही या ठिकाणी MMRDAचे कमिशनर, मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर, निरी संस्थेचे कमिशनर डायरेक्टर, नंतर पर्यावरणाचे डॉक्टर पाटील ज्या IITच्या तज्ज्ञ आहेत त्या, मेट्रो प्रकल्पाचे संचालक यांची आणि अर्बन डेव्हलपमेंट विभागाचे सेक्रेटरी यांची एक समिती नियुक्त केली आणि त्या समितीला सूचना केली आहे की याच्यामधला पर्याय काही असू शकतो का, दुसरीकडे जागा असू शकते का, आणि या संदर्भातले जर त्यांनी काही पर्याय सुचवले किंवा अन्य काही व्यवस्था कराव्या असं त्याच्यामधून आलं त्यांच्या शिफारशीनुसार तर सरकार याचा फेरविचार करू शकतं. परंतु अद्याप त्यांचा प्रस्ताव आमच्याकडं अप्राप्त आहे. आम्ही त्यांच्या अहवालाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत. त्याआधी ही जागा त्यांच्याकडे आम्ही हँडओव्हर केलेली नाही. यामध्ये मुंबई महापालिकेची जी पाईपलाईन जाते आहे ती पाईपलाईन हलवण्याची परवानगी मागण्यात आली होती, परंतु आम्ही ती परवानगी अद्याप दिलेली नाही. पण मेट्रो 3 कारशेडचा प्रश्न मग कधी सुटणार? अहवाल कधी येणार? किंवा आता तुम्ही तर जमीन देण्याच्या साठी तर राजी आहात, आता मग अहवाल आल्यानंतर किती दिवसात शेवटी निर्णय होणार? आता आम्ही परत त्या समितीला सांगणार आहोत की उशीर होत आलेला आहे, लवकरात लवकर तुमच्या ज्या शिफारशी आहेत त्या आमच्यापर्यंत याव्या, जेणेकरून मेट्रो प्रकल्पाचं भवितव्य ज्या अधांतरी आहे त्या अधांतरी राहता कामा नये. मेट्रो 3ची कारशेडची जागा समजा त्या ठिकाणी दिली मेट्रो 3च्या कामासाठी, मग अनेक झाडं तोडावी लागतील. त्या संदर्भात काही तुम्ही आधीच सूचना करून ठेवल्यात का? नाही, ही जागा ज्यावेळेस हस्तांतरित करायची आहे त्याच्या आधी MMRDAला आणि मेट्रो प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी करार केलेला आहे की या ठिकाणी जेवढे झाडांचे तोड होईल त्याच्या 3 पट झाडांचं संगोपन करणं, वाढवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, ती त्यांनी स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळे झाडं एका बाजूला तोडत असताना दुसऱ्या बाजूला 3 पट झाडं त्यांनी लावले पाहिजे, वाढवले पाहिजे. यासाठी आता त्यांना आम्ही सूचना केलेली आहे. थोडक्यात मेट्रो 3 कारशेड संदर्भात लवकरच निर्णय होणार आणि ती जागा आता आरे कॉलनीत असणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.